अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि असोसिएशनचे आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो। आज आपल्याला जो 15 मिनिटे का अर्ध्या तासासाठी जो विषय आहे तो म्हणजे हिंदू सक्सेशन ऍक्ट आणि त्यातील झालेल्या दुरुस्त्या। खरं पाहता हिंदू सक्सेशन ऍक्ट आणि त्यातील झालेल्या दुरुस्त्या या 2005 पासून 2020 पर्यंत म्हणजे 11 ऑगस्ट 2020 सालापर्यंत सुमारे 15 वर्ष कोर्टात होते। आपल्याला सर्वांना माहिती आहे, सारखे दरवर्षी ओपिनियन बदलायचे व आमच्यासारखे वक्ते पण आपले ओपिनियन बदलायचे। कोर्टाचं ओपिनियन बदललं, कोर्टाचं नवीन जजमेंट आलं की इंटरप्रिटेशन बदलत होतं। आता मी आशा करूया की जे आता विनिता शर्माच्या केसमध्ये नुकतंच 11 ऑगस्ट 2020ला जे आता नुकतंच निकालपत्र आलेलं आहे ती पार्श्वभूमी आपण लक्षात घेऊया। ते 3 जजेसचं जे बेंचचा जे निर्णय आलेला आहे त्याचं आपण थोडक्यात विश्लेषण करूया। खरं पाहता हिंदू सक्सेशन ऍक्ट हा तास, दीड तास, 2 तासाचा विषय असतो। आपण एक 45 मिनिटामध्ये उर्वरित 45 मिनिटामध्ये त्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करूया। काय आहे हे हिंदू सक्सेशन ऍक्ट विषयीचं तत्व? पहिले 5 मिनिटं आपण गेल्या 10,000 वर्षाची परिस्थिती पाहू। गेली 10,000 वर्षे भारतामध्ये कशा प्रकारचा हिंदू कायदा होता? खरं आता सक्सेशन ऍक्ट आपल्याला लागू होतच नव्हता। आपल्याकडे एकच तत्व होतं ते म्हणजे सर्वायव्हरशिप। अगदी 1937 ते 1956 सालापर्यंत किंवा 17 जून 1956 सालापर्यंत आपल्याकडे फक्त एकच नियम माहिती होता, तो म्हणजे सर्वायव्हरशिप। आणि हा सर्वायव्हरशिपचा नियम समजावून घेण्यासाठी प्रथम आपण पाहिलं पाहिजे एक वाक्यात का अशी को-पार्सनरी असण्यासाठी, हिंदू जॉईंट फॅमिली असण्यासाठी काय आवश्यक होतं, आणि मग हिंदू जॉईंट फॅमिली आणि को-पार्सनरी मधील एक वाक्यात फरक काय होता। आजही आपण असं म्हणतो आमचं HUF आहे। HUF आहे का को-पार्सनरी आहे? हिंदू जॉईंट फॅमिली आहे का को-पार्सनरी आहे? त्या सिनॉनिमस टर्म्स आहेत, सारख्या टर्म्स आहेत का एकच टर्म्स आहे? हे आपण एक 2-3 वाक्यामध्ये प्रथम पाहूया। आणि हे समजण्यासाठी आपल्याला प्रथम काय पाहिलं पाहिजे? हिंदू जॉईंट फॅमिली। हिंदू जॉईंट फॅमिली आपण अगदी एरडवीच्या लेवलपासून शिकलो, पण आता त्याच्यामध्ये मोठा बदल झाला ह्या अमेंडमेंटमुळे। आणि आता आपण जी हिंदू जॉईंट फॅमिलीची व्याख्या समजलेली होती ती व्याख्याच आता दिल्ली हायकोर्टाच्या सुजाता शर्मा नावाच्या जजमेंटने बदलून टाकली मित्रांनो। ते सुजाता शर्माचं जजमेंट पाहायच्या अगोदर आधी आपण जुनी हिंदू जॉईंट फॅमिलीची व्याख्या एक वाक्यात बघू। काय होती हिंदू जॉईंट फॅमिली? हिंदू अनडिवाइडेड फॅमिली ते इतकंच होतं की कॉमन एन्सेस्टर, डिसेंडंट्स फ्रॉम कॉमन एन्सेस्टर्स प्लस वाईव्स ऑफ द मेल मेंबर्स लेस मॅरिड डॉटर इज इक्वल टू हिंदू जॉईंट फॅमिली। मूळ पुरुष, त्याच्यापासून झालेली संतती, बाहेरच्या घरातून आलेल्या ह्या पुरुषांसाठी ज्या पत्नी आल्या त्या, आणि याच्यातून काय वजा करायचं? आमच्या मुली ज्या बाहेर दिल्या त्या वजा करायच्या, इज इक्वल टू हिंदू जॉईंट फॅमिली। पण ही हिंदू जॉईंट फॅमिली जी होती त्याच्यातून आपण त्या मुली वजा करत होतो। दिल्ली हायकोर्टाने नुकतंच म्हटलंय ते वजा नाही करायचे, ते का नाही म्हणायचं तेही आपण बघणार आहोत। मग जर का अशी हिंदू जॉईंट फॅमिली असेल तर त्याची को-पार्सनरी होत होती। केव्हा होत होती? जर का त्या हिंदू जॉईंट फॅमिलीमध्ये अँसेस्ट्रल प्रॉपर्टी आली की मग त्याची को-पार्सनरी होत होती। मग अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे काय? प्रॉपर्टी इन द हँड्स ऑफ फादर, father's father or father's father's father coming to my hand is ancestral to my son, son's son and son's son's son. म्हणजे माझ्यावर 3 पिढ्या, माझ्या खाली 3 पिढ्या, अशा एकूण 7 पिढ्या। आणि म्हणूनच याला आपण हिंदू शास्त्रामध्ये 7 डिग्रीज ऑफ रिप्रेझेंटेशन असं म्हणत असतो। ही झाली एकत्र कुटुंबाची पद्धत। मग जर का एखाद्या को-पार्सनरी मधला पुरुष घटक जर गेला असेल तर काय व्हायचं? तर आपण हिंदू जॉईंट फॅमिलीच्या मेंबरला तो हक्क द्यायचो का फक्त को-पार्सनरीला द्यायचो? आणि म्हणून परत हिंदूंनी आणखी एक वेगळी गोष्ट निर्माण केलेली होती की हिंदू जॉईंट फॅमिली वेगळी आणि या मोठ्या लार्जर हिंदू जॉईंट फॅमिलीमध्ये एक छोटी को-पार्सनरी निर्माण केली, मेल मेंबर्स विदिन 4 डिग्रीज होल्डिंग अँसेस्ट्री। मग आता आपण आणखी सुरू केलं की आता काय पाहिजे? मेल मेंबर्स विदिन 4 डिग्रीज होल्डिंग अँसेस्ट्रल प्रॉपर्टी। आणि म्हणून मुलांनी फार छान सांगितलं मित्रांनो, ज्युरिस्ट मुल्ला असं म्हणतात की देअर कॅन बी हिंदू जॉईंट फॅमिली ऑफ बेगर्स बट देअर कॅनॉट बी को-पार्सनरी ऑफ बेगर्स। का? कारण आता प्रॉपर्टी असल्याशिवाय काय को-पार्सनरी होणार नाही। प्रॉपर्टी शिवाय काय असेल? हिंदू जॉईंट फॅमिली। आणि म्हणून त्यांनी सांगितलंय को-पार्सनरी इज अ क्रिएचर ऑफ लॉ बट हिंदू जॉईंट फॅमिली इज आवर नॅचरल स्टेटस। त्या पार्श्वभूमीवरती आजच्या विषयाकडे जाऊया की जर का अशा प्रकारे को-पार्सनरी झाली असं आपण समजूया। पुरुष मंडळाने सगळं एकत्र कुटुंबाचे अधिकार सगळ्यांना दिलेले होते, स्त्रियांनाही दिलेले होते। मात्र जर का मालमत्तेचा विषय निघाला की पुरुष मंडळ बाजूला व्हायचं, त्यांना सांगायचं आता मालमत्तेच्या गोष्टी आहेत, आम्ही जरा चर्चा विनिमय करतो। आणि त्यामध्ये कोण कोण असायचं? फक्त पुरुष।
आणि त्या पुरुषामध्ये सुद्धा 5व्या डिग्रीचा कोण यायला लागला ते त्याला सांगायचं तू बाहेर थांब, आम्ही फक्त 4 डिग्रीचे लोक आता चर्चा करत आहोत. कारण को पार्सनरीचा स्कोप हा फक्त 4 डिग्री पर्यंतच लिमिटेड होता. आणि मग जर का वरच्या डिग्रीचा माणूस गेला की 5व्या डिग्रीचा आपोआप त्यात येत असे. आणि म्हणून आपण म्हणायला लागलो, आपण नेहमी आर्ग्यू करतो को पार्सनरी इज अ फ्लुइड कन्सेप्ट. वरचा गेला की खालचा आला, त्याच्या वरचा गेला पुन्हा त्याच्या खालचा आला. सो इट इज अ कंटिन्युअस लिगल प्रोसेस ऑफ 4 डिग्रीज. ह्या पार्श्वभूमीवरती आता हिंदू सक्सेशन ऍक्ट कडे जर का यायचं असेल तर याच्यामध्ये इनजस्टिस काय होता, स्त्रियांना काहीच हक्क नव्हते. अनेक वर्ष स्त्रियांना हक्क नव्हते, अनेक पिढ्यापर्यंत स्त्रियांना हक्क नव्हते. घरातल्या कर्त्या स्त्रीला सुद्धा प्रॉपर्टी मॅटरमध्ये काय हक्क नव्हता. याच्यातली परिस्थिती बदलण्यासाठी स्त्रियांना पहिला हक्क जो दिला तो ब्रिटिशांनी दिला. 1937 साली जो हिंदू वुमेन्स राईट टू प्रॉपर्टी ऍक्ट ऑफ 1937 आला, त्याच्यानं काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आमच्या ज्युनियर कलिगसाठी सांग, लिमिटेड इंटरेस्ट नावाचा कन्सेप्ट डेव्हलप झाला. लिमिटेड इंटरेस्ट कन्सेप्ट म्हणजे काय, लाईफ इंटरेस्ट. हिंदू विडो और हिंदू वाईफ शी कुड गेट आफ्टर हजबंड्स डेथ लिमिटेड इंटरेस्ट इन हजबंड्स प्रॉपर्टी. शी वॉज नॉट absolute owner. She could have right only to enjoy the property and not to alienate it. She could enjoy it during her lifetime, and what could happen after her death? Property could revert back to some male members called as reversioners by the process called as reversion. ह्या प्रोसेसनी प्रॉपर्टी परत त्या मेल मेंबरलाच जायची. ती फक्त तात्पुरती ती धारण करू शकायची, एन्जॉय करू शकायची, विकू शकायची नाही. आणि मग या पार्श्वभूमीवरती जेव्हा हिंदू कायद्यात दुरुस्ती करण्याचं ठरलं तेव्हा हिंदू कोड बिल कमिटी स्थापन करण्यात आली. त्या इतिहासात मी जाणार नाही. नेहरूचा आणि आंबेडकरांच्या मध्ये काय मतभेद झाले, आंबेडकरांनी का राजीनामा दिला, तो जरा इतिहासाचा भाग आहे. मात्र जेव्हा अशा प्रकारचं बिल मांडण्यात आलं, हिंदू कोड बिल कमिटी स्थापन करण्यात आली, तेव्हा असं ठरलं होतं, काय ठरलं होतं की आता भारतामध्ये ह्या हिंदूंच्यासाठी एक कॉम्प्रेहेन्सिव्ह लॉ तयार करूया, कोड तयार करूया. कोड म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह लॉ. आणि असा कॉम्प्रेहेन्सिव्ह लॉ करायचं काम चालू असतानाच नेहरूंच्या मध्ये आणि आंबेडकरांच्या मध्ये मतभेद झाले. आंबेडकर पहिले कायदामंत्री होते, त्यांनी राजीनामा देऊन टाकला आणि हिंदू कोड बिल कधी अस्तित्वातच आलं नाही. आणि मग पार्लमेंटनं ठरवलं की आता जर का को पार्सनरी नष्ट करायची असेल तर भारतामध्ये सगळ्या भारतीय हिंदूंचा मोठा रेटा आपल्यावरती राहील आणि ते याला विरोध करतील. आणि मग तेव्हा अत्यंत विचारपूर्वक पार्लमेंटरियन्स किंवा नेहरू सकट सगळ्यांनी एक धोरण आखलं की को पार्सनरी नष्ट करू, स्त्रियांना हक्क देऊ, पण टप्प्याटप्प्यानं देऊ. को पार्सनरी टप्प्याटप्प्यानं नष्ट करू. आज आहे का को पार्सनरी, आहे ही आणि नाही ही. एक मृत्यू झाला की आपली को पार्सनरी संपते. ही प्रक्रिया कोणी सुरू केली, 56च्या कायद्यात. आणि म्हणून जेव्हा 1956चा कायदा अंमलात आला तेव्हा 17 जून 56 सालापासून ही जी 10,000 वर्षाची हिंदू सिस्टीम होती त्यामध्ये मूलभूत बदल करण्यात आले. आणि काय बदल करण्यात आले, हे बदल करण्यासाठी पार्लमेंटने एक स्कीमच आखली होती. आणि जर का ती अंतर्भूत बेसिक स्कीम आपण समजावून घ्यायची असेल तर आपण प्रथम कमीत कमी आपल्या ज्युनियर वकिलांनी 4 सेक्शन पाहिले पाहिजेत. सेक्शन 4, सेक्शन 6, सेक्शन 8, सेक्शन 19 आणि लागलाच तर सेक्शन 30. सेक्शन 4 काय सांगतो आपल्याला, सेक्शन 4 मध्ये सेक्शन 4A आणि सेक्शन 4B असं आहे. 1 आणि 2 असे सबसेक्शन होते. सबसेक्शन 2 आता डिलीट केलेला आहे. सेक्शन 4(1)A, सेक्शन 4(1)B असे 2च सेक्शन्स आहेत. आणि त्याच्यानं काय केलं, जर तुम्हाला असा कोणी प्रश्न विचारला की वेदातला कायदा हिंदूला का बरं लागत नाही किंवा किती एक्सटेंड परत लागत नाही आणि त्याचं उत्तर कुठे आहे असं तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला त्या सेक्शन 4(1)A किंवा B मध्ये सापडतं. आणि सेक्शन 4(1)A किंवा B मध्ये सांगितलंय की ज्या ज्या गोष्टीसाठी या हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956चा जो 17 जून 56 लागू झाला त्यामध्ये स्पष्ट तरतूद केलेली आहे. आता इथून पुढे इतर जुना हिंदू कायदा लागणार नाही. तसंच इतर कोणत्याही कायद्यात काही हिंदूच्या विषयी नियम असले तर ते हिंदूला लागू होणार नाहीत. हा कायदा प्रिव्हेल होईल. थोडक्यात हिंदू सक्सेशन ऍक्टला ओव्हर रायडिंग इफेक्ट दिलेला आहे. दिस लॉ प्रिव्हेल्स ओव्हर ऑल अदर लॉज. हा झाला सेक्शन 4. मग सेक्शन 6 खूप महत्वाचा आहे. सेक्शन 6 काय सांगतो, जुना सेक्शन 6, when a male Hindu dies after commencement of this act, having at the time of his death his interest in Vidakshara co-parsonary, then his interest shall devolve on the surviving co-parsoners by the principle of survivorship, not as per this act. बघा आपल्याला असं वाटतं हा हिंदू सक्सेशन ऍक्ट आहे आणि याला सर्वायवरशिप नष्ट करायची, तसं नाही.
as a general rule, as per old Succession Act of 1956, what was decided by 56 law was to continue survivorship. जरी सक्सेशन ऍक्ट केला तरीही सर्वायवरशिपच चालू ठेवायची होती आणि त्यांनी प्रोव्हिजो ठेवला. प्रोव्हाइडेड दॅट. व्हॉट इज प्रोव्हिजो? प्रोव्हिजो सेज इफ सच मेल मेंबर इज सर्वाइव्ड बाय एनी क्लास 1 female heir or any male heir claiming through such female class 1 heir, then his interest shall devolve as per this act and not by survivorship. In short, friends, survivorship and succession are mutually exclusive. जर सर्वायवरशिप असेल तर सक्सेशन नाही आणि जर सक्सेशन आलं तर सर्वायवरशिप नाही. मग आता सर्वायवरशिप कधी आणि सक्सेशन कधी? आणि मग सेक्शन 6 सुरुवातीला सांगून टाकलं सर्वायवरशिपच प्रिन्सिपल आहे. पण जर का क्लास 1 एअर्स असतील, फिमेल एअर्स असतील किंवा त्यांच्या मार्फत क्लेम करणारा कोणी वारस असला तरच हा ऍक्ट वाचायचा. नाहीतर काय वाचायचं? ऋग्वेद. नाहीतर काय वाचायचं? जुने सगळे ग्रंथ वाचायचे, वेद वाचायचे. त्यातला कायदा म्हणजे हिंदू कायदा. 56 नंतर जर का आपला जुना कायदा वाचायचा नसला, 10,000 वर्षापूर्वीचा कायदा वाचायचा नसला तर काय असलं पाहिजे? त्या हिंदूच्या पश्चात काय असलं पाहिजे? तर फिमेल क्लास 1 एअर असले पाहिजे. किंवा नसलं तर कोण असलं पाहिजे? एनी मेल एअर क्लेमिंग थ्रू फिमेल एअर असला पाहिजे. मगच हा कायदा वाचायचा, नाहीतर हा कायदा काय वाचायचा नाही. दॅट इज द कॉन्सिक्वेन्स प्रोव्हाइडेड इन सेक्शन 6. म्हणजे सेक्शन 6 हा अत्यंत इन्स्ट्रुमेंटल होता. आणि मग क्लास 1 इयर्स आपण पाहिले तेव्हा काय ते, आणि तिथे कशा प्रकारचे क्लास 1 इयर ते आपण पाहिलं. फादर त्याच्यात कसं नाही इन्क्लूड केलेलं तेही आपण तेव्हा पाहिलेलं आहे. जर का क्लास 1 इयर्स असतील, लाईक मदर, लाईक विडो, लाईक डॉटर एटसेट्रा, ते असले की मग मात्र आपला जुना कोपार्सनरीचा कायदा लावायचा नाही, त्याच्या याचा सक्सेशनचा कायदा लावायचा. दिस इज द ऍप्लिकेशन ऑफ दिस ऍक्ट. हे झालं सगळं. हे सगळं झाल्यानंतर हा कायदा लागू झाला. मग स्त्रियांना हक्क मिळायला लागले. आवर डॉटर्स वेर व्हेरी हॅपी, आवर सिस्टर्स वेर व्हेरी हॅपी की आम्हाला काहीतरी हक्क मिळाले. किती हक्क मिळाले? जस्टिस वॉज डन, बट देयर वॉज अ पार्शियल जस्टिस. कसा पार्शियल जस्टिस ह्या 56च्या कायद्याने दिला? 56च्या कायद्याने असा पार्शियल जस्टिस दिला की असं एक गृहीत धरून चाला, एक कोपार्सनरी आहे, वडील आहेत, त्याच्यानंतर एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. आपण कमीत कमी तिघांचंच कुटुंब धरूया. मग आता जर का वडील आहेत, मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, कसं बरं सक्सेशन होईल? ह्या 56च्या कायद्यानं असं सक्सेशन व्हायचं. एक शेअर आपण कोणाला द्यायचो? वडिलांना. एक शेअर कोणाला द्यायचो? मुलाला. काय म्हणून? कोपार्सनर म्हणून. आणि वडिलांना मिळालेलं एक शेअर घेऊन वडिलांचा मृत्यू व्हायचा. म्हणजे 1/2 शेअर वडिलांना, 1/2 शेअर मुलाला. आणि 1/2 शेअर जो वडिलांना सक्सेशन कोपार्सनर म्हणून मिळालेला होता त्याचं सक्सेशन करायचं. 1/2 ऑफ 1/2. मूल्य किती? 1/4. मुलाला किती? 1/2 ॲज कोपार्सनर आणि 1/4 ॲज एअर. देअरफॉर 3/4. म्हणजे जस्टिस मला मिळाला, पण जस्टिस देताना या पुरुष मंडळींनी हात राखून जस्टिस दिला होता. आधी तुम्हाला 0 हक्क होते, आता कमीत कमी 1/4 मिळाले. आणि आता स्वतंत्र भारतामध्ये आणखी स्त्रियांची चळवळ जोर धरू लागली आणि आता असं ठरलं की आपल्याला आणखी फायदे मिळाले पाहिजेत, आणखी शेअर वाढला पाहिजे. हा 1/4चा शेअर 1/2 एवढा झाला पाहिजे. मुलीचा असलेला हिस्सा आता हा मुलासारखा झाला पाहिजे. आणि ते करण्यासाठी काय आवश्यक होतं? टू मेक हर कोपार्सनर. काय केलं पाहिजे? तिला कोपार्सनर केलं पाहिजे. मग ह्या 56चा कायदा अंमलात आल्यानंतर त्यात पुढे हळूहळू बदल व्हायला लागले. आणि पहिला बदल जो होता तो स्टेट ऑफ केरळाने केला, आपल्या सर्वांना माहिती आहे. 1975 साली द केरला हिंदू जॉईंट फॅमिली अबॉलिशन ऍक्ट ऑफ 1975 अंमलात आला. असा कायदा अंमलात आल्याबरोबर काय झालं केरळमध्ये? केरळचे लोक आपल्याला माहिती आहे, सगळ्यात जास्त साक्षरतेचं प्रमाण केरळमध्ये आहे. आणि त्या सगळ्यात सुशिक्षित अशा भारतातील त्या एका राज्यानं हा एका फटक्यात कायदा बदलून टाकला. त्यांनी सांगितलं इन स्टेट ऑफ केरला हिअर आफ्टर नो हिंदू जॉईंट फॅमिली. कोणतरी प्रश्न विचारेल, मग केरळमध्ये हिंदू आहेत का? आहेत. त्यांची फॅमिली आहे का? आहे. हिंदू जॉईंट फॅमिली आहे का? There is no concept of co-parsonary and there is no concept of Hindu joint family amongst Keralite Hindus since 1975. मग त्यांच्याकडे काय झालं? को-पार्सनरी नाही म्हटल्यावर काय झालं? पुरुष मंडळीचं हे प्रभुत्व संपलं. स्त्री आणि पुरुष सारखेच झाले, प्रत्येकाला समान हक्क झाले. इतका सोपा फॉर्म्युला त्यांनी तेव्हा अंमलात आणला. इतर प्रांतामध्ये मात्र असं करण्याचं धाडस झालं नाही. असं धाडस 1987 साली प्रथम झालं, ते म्हणजे आंध्र प्रदेश, त्यानंतर तामिळनाडू, त्यानंतर कर्नाटका आणि महाराष्ट्र स्टेटमध्ये
22 जून 1994 शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना हा कायदा झाला. आणि मग त्यांनी ही बायबॅक अमेंडमेंट अशी दुरुस्ती केली. काय दुरुस्ती केली? 22 जून 1994 डॉक्टर्स आर मेड को-पार्टनर्स, दे आर गिव्हन इक्वल शेअर्स. मग आता सगळ्यांना वाटायला लागलं इक्वल शेअर्स मिळाले आम्हाला. मुलीला आणि मुलाला जो 1/4 आणि 3/4 जो फॉर्म्युला होता त्याच्याऐवजी काय झालं, इक्वल शेअर्स मिळाले. पण तिथे एक मेक मारलेली होती, तिथे एक हीच होती, तिथे एक बारकावा शिल्लक राहिलेला होता. आणि काय बारकावा होता? त्या अमेंडमेंट मध्ये एक अशी प्रोव्हिजन केलेली होती, दोज डॉटर्स हु आर अनमॅरिड ऑन दॅट पर्टिक्युलर कमेन्समेंट डेट ऑफ 22 जून 1994. म्हणजेच आता आधी कशात फरक होता? मुलगा आणि मुलगी. आणि आता कसा फरक झाला? मॅरिड मुलगी आणि अनमॅरिड मुलगी. डिस्क्रिमिनेशन एक्झिस्टेड, मॅरिड अँड अनमॅरिड. कोणत्या मुलीला आम्ही मुलाचा दर्जा दिला? जी मुलगी 22 जूनला अनमॅरिड होती तिला आम्ही मुलाचा दर्जा दिला. आणि जी मुलगी 22 जूनला मॅरिड होती तिला मात्र कोणचा फॉर्म्युला? 1/4 3/4. आणि जी 22 जून नंतर जिचं लग्न झालं तिला 1/2. म्हणजे थोडक्यात या कायद्यानं सुसूत्रता आणली. पण काय बिघडलं? जर का एखाद्या व्यक्तीला 2 मुली असतील आणि आपल्याकडे मे जून हे लग्नाचे सीझन असतात, एका मुलीचं लग्न जर का 20 जूनला झालेलं असेल आणि दुसऱ्या मुलीचं लग्न जर का 24 जूनला झालेलं असेल, काय फरक झाला कायद्यात? मित्रांनो, ऐतिहासिक फरक होतो. जर का ती मुलगी त्या 2 दिवस आधी लग्न झालं असेल तर 3/4च्या फॉर्म्युलामध्ये गेली, 1/4 3/4. आणि जिचं लग्न 24 तारखेला झालं ती 1/2च्या फॉर्म्युलामध्ये गेली. म्हणजे आम्ही मुलींना जस्टिस करत असतानाच मुलींच्या मध्ये मतभेद किंवा डिस्क्रिमिनेशन करायला सुरुवात केली. हा दोष राहून गेलेला होता. आणि त्यानंतर पुण्याच्या IRS लॉ कॉलेजमध्ये एक कमिटी स्थापन करण्यात आलेली होती. लॉ कमिशन ऑफ इंडियानं सो मोटो आपण होऊनच एक नवीन प्रस्ताव मांडलेला होता, अमेंडमेंट इन हिंदू सक्सेशन ऍक्ट. आणि आपल्या IRS लॉ कॉलेजमध्ये जेव्हा अशा प्रकारची मीटिंग झाली, तिथे लॉ कमिशन ऑफ इंडियाची कॉन्फरन्स झाली. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना वेगवेगळ्या या कॉन्फरन्सच्याद्वारे आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली. आपल्या सर्वांना माहिती आहे आम्ही कशी सहकार्य होतो. राजा भाऊंच्याकडे आता पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येक गल्लीत हात दाखवलं की ऑफिस आहे हे मला माहिती आहे. परंतु असा एक काळ होता की ह्या आमच्या मित्राचं कोर्टामध्ये ऑफिस व्हायचं होतं. आमच्याकडे 2 चेंबर होते आणि एक दिवस राजाने मला सांगितलं, अरे म्हणे तुझ्याकडे 2 ऑफिसेस आहेत, काय करतं एवढ्याचं? तर आमचा हा मित्र आमच्या ऑफिसमध्ये फर्निचर सकट 20 वर्ष बसत होता. असे अनुभव आठवण म्हणून सांगितली बाकी. तर मग आता 1/4 3/4 फॉर्म्युला गेला. लॉ कमिशनची बैठक पुण्यामध्ये झाली आणि त्यांनी आता नवीन अमेंडमेंट सुचवली सेक्शन 6च्या बाबतीत. आणि काय सुचवली अमेंडमेंट? आधीचा सेक्शन 6 काढून टाकूया, तो अमेंड करूया. अमेंडमेंट करण्याच्या 2 पद्धती असतात. आपण नेहमी म्हणतो आमका सेक्शन अमेंड झाला, तमकी तरतूद अमेंड झाली. काय असते अमेंडमेंट? एखादं वाक्य काढतात, एखादं वाक्य घालतात किंवा काहीतरी एक्सप्लेनेशन घालतात. पण इथे मात्र अमेंडमेंट करताना ऑल टुगेदर वेगळी मेथड फॉलो करण्यात आली. जुना सेक्शन 6 सगळ्याच्या सगळा काढला, नवीन सेक्शन 6 तयार केला आणि तो त्या ठिकाणी घालून दिला. त्याला म्हणतात सबस्टिट्यूटेड सिस्टीम ऑफ अमेंडमेंट. काय फरक आहे या सबस्टिट्यूटेड सिस्टीम आणि अदर अमेंडमेंट मध्ये? बाकीच्या अमेंडमेंट अशा असतात की त्या नेहमी प्रॉस्पेक्टिव्ह असतात. अमेंडमेंट झाली की ती त्या दिवसापासून अंमलात येत असते. आणि जर का सबस्टिट्यूटेड अमेंडमेंट असेल तर जर का संपूर्ण तरतूदच काढून टाकली आणि संपूर्ण तरतूद नव्यानं घातली तर त्याला म्हणतात सबस्टिट्यूटेड अमेंडमेंट. आणि सबस्टिट्यूटेड अमेंडमेंटचं महत्व असं आहे दॅट बिकम्स ऑपरेटिव्ह सिन्स इन्सेप्शन ऑफ द लॉ. असं समजलं जातं की असा सबस्टिट्यूट केलेला सेक्शन कधीपासून अंमलात आहे? 17 जून 56 पासूनच. तो आता 2005 सालापासून नाही, तो कधीपासून आहे? 56 सालापासून. आणि ही जी गोष्ट होती हीच कोर्टातल्या इंटरप्रिटेशनला कारणीभूत ठरली आणि 20 वर्ष आपल्याला 15 वर्ष पुढे कशा पद्धतीनं या अमेंडमेंटचा नेमका काय अर्थ काढायचा. आणि मग तो अर्थ काढण्यासाठी आपण एक 4-5 वाक्याचंच त्याला महत्व देऊया. तो इतिहास बघायला नको. प्रश्न इतकाच होता, ही अमेंडमेंट कोणाला लागू होती? आलेली ही जी अमेंडमेंट होती, ही जी 9/9/2005 ला अस्तित्वात आलेली जी अमेंडमेंट होती, लॉ कमिशनच्या 174व्या रिपोर्ट प्रमाणे पार्लमेंटने जी अमेंडमेंट केलेली होती ती कोणाला लागू होत आहे?
कोणत्या मुलींना लागू होत आहे, आणि मग त्याचं इंटरप्रिटेशन सुरू झालं सुप्रीम कोर्टामध्ये. आणि मग हे इंटरप्रिटेशन बॉम्बे हायकोर्ट आणि कर्नाटक हायकोर्ट या दोन हायकोर्टामध्ये वेगवेगळ्या केसेस मधून दिसून आलं. प्रथम अशा प्रकारची केस सर्वोच्च न्यायालयामध्ये 2015ला गेली. तब्बल 10 वर्ष हे खटले हायकोर्ट लेवललाच होते. 10 वर्षांनी 2015 साली प्रकाश वर्सेस फुलवती नावाची केस सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आली. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या समोर प्रश्न उपस्थित झाला की नवी अमेंडमेंट आपण कशी वाचायची, कोणत्या मुलींना आपण हा हक्क द्यायचा, सर्वच मुलींना द्यायचा का नाही द्यायचा. आणि ते करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा सेक्शन जो अमेंडेड सेक्शन 6 होता तो वाचायला सुरुवात केली. आणि अमेंडेड सेक्शन 6 काय सांगतो, ऑन अँड फ्रॉम द कमेन्समेंट ऑफ द हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ऍक्ट 2005 a daughter born to a co-partner in Mitakshara co-partner shall become a co-partner by birth. B shall have all the rights and liabilities of that of a co-partner. म्हणजे तिला आता काय त्याला आपण को-पार्टनर करून टाकलं. एवढंच नव्हे तर को-पार्टनर म्हणून जे जे हक्क मुलाला होते ते सगळे मुलीला आपण देऊन टाकले. किती सोपी अमेंडमेंट होती. सन इज इक्वल टू डॉटर. इफ सन इज इक्वल टू डॉटर का बरं आम्हाला हे म्हणायला 10 वर्ष लागली. आणि 10 वर्ष कशाला, 15 वर्ष लागली. 11 ऑगस्ट 2020 ला सुप्रीम कोर्टाचा अंतिम फैसला आला. नुसतं सन इज इक्वल टू डॉटर एवढं ठरवायला आम्हाला किती वर्ष लागली, तर 15 वर्ष. ते इतिहासात न जाता आपण इतकंच पाहू की प्रकाश वर्सेस फुलवतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं. आणि सर्वोच्च न्यायालयानं या नवीन सेक्शन 6चं इंटरप्रिटेशन करताना 3 गोष्टी सांगितल्या, 3 यार्डस्टिक सांगितल्या. 3 बेसिक गोष्टी अशा होत्या. 1, 9/9/2005 ला काय पाहिजे, फादर शुड बी अलाइव्ह. अजून काय पाहिजे, डॉटर शुड बी अलाइव्ह. अजून काय पाहिजे, प्रॉपर्टी शुड बी अवेलेबल. आणि प्रॉपर्टी शुड बी अवेलेबल असण्याचं कारण म्हणजे या कायद्याचा हा जो सेक्शन 6 आहे त्याच्या खाली एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि काय एक्सप्लेनेशन आहे, जी प्रॉपर्टी 20 डिसेंबर 2004च्या पूर्वी ज्याचं पार्टिशन झालेलं असेल, ज्याचं डिस्पोजल झालेलं असेल, ती आता हिशोबात धरायची नाही. मग आता प्रॉपर्टी अवेलेबल पाहिजे, फादर अवेलेबल पाहिजे आणि डॉटर अवेलेबल पाहिजे. सर्वांनी विश्वास सोडला. चला 12-13 वर्षानंतर का होईना एकदाचा निकाल तरी लागला. 3 यार्डस्टिक वकिलांनी, ज्युनियर वकिलांनी पाठ करायला सुरुवात केलं. पक्ष करायला की पहिला प्रश्न विचारायचा, वडील आहेत का, कधी 9/9/2005 ला. मुलगी आहे का, आणि प्रॉपर्टी शिल्लक आहे का. चला सन इज इक्वल टू डॉटर. दॅट वॉज द कॉन्सिक्वेन्स विथ प्रकाश वर्सेस फुलवती. पण लगेच एकच वर्षात 2016 साली दुसरी केस सुप्रीम कोर्टासमोर आली, दानम्मा व्हर्सेस अमर. आणि त्या केसमध्ये वडील 2002 सालीच वारलेले होते. वडील वारल्याबरोबर त्या मुलीनं अमेंडमेंटच्या आधीच आपल्या भावाच्या विरुद्ध जुन्या कायद्याप्रमाणे दावा दाखल करून टाकलेला होता वाटपाचा. म्हणजे कोणचा, 1434. अमेंडमेंटच्या आधी 1434 तिने शेअर मागितलेला होता. मग 2005 ला हा नवीन कायदा अंमलात आला. हा नवीन कायदा अंमलात आल्याबरोबर आता प्रश्न उपस्थित झाला की ह्या मुलीला त्याचा बेनिफिट मिळेल का नाही मिळणार. प्रकाश वर्सेस फुलवतीने काय सांगितलं होतं, वडील पाहिजे, मुलगी पाहिजे आणि काय पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे. आता दानम्मा व्हर्सेस अमरच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या समोर असं आलं की वडील तर नाही पण खटला पेंडिंग आहे. मुलगी आहे का, हो आहे. प्रॉपर्टी आहे का, हो आहे. मग तिला बेनिफिट द्यायचा का नाही द्यायचा. आणि मग सुप्रीम कोर्टाच्या 2 न्यायमूर्तीने असं म्हटलं की हे जरी असलं, प्रकाश वर्सेस फुलवती जरी खरं असलं तरीही अशा प्रकारच्या केसमध्ये त्या मुलीला मुलासारखंच वागवलं पाहिजे. अँड राईट्स वेर कन्फर्ड ऑन सच अ डॉटर इक्वल टू सन, शी इज अ को-पार्टनर. मग थोडक्यात पहिल्या केसमध्ये काय रिक्वायरमेंट होती, फादर शुड बी अलाइव्ह. दुसऱ्या केसमध्ये काय होतं, फादर नीड नॉट बी अलाइव्ह. झालं का. परत सुप्रीम कोर्टाच्या 2 वर्सेस 2 न्यायमूर्तींच्या खंडपीठातला वाद. तिसरी केस निर्माण झाली लगेच 1 वर्षात. And that was case of Mangalam versus TB Raju. मंगलम वर्सेस TB राजू 2018 सुप्रीम कोर्ट. आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टासमोर पुन्हा आलं, पहिली केस खरी का दुसरी केस खरी का आणखी काही नवीन शोधायचंय. आणि मग सुप्रीम कोर्टाने मंगमन व्हर्सेस TB राजूच्या केसमध्ये सांगितलं दॅट प्रकाश वर्सेस फुलवती इज टू बी फॉलोड. प्रकाश वर्सेस फुलवती टू बी फॉलोड मीन्स फादर मस्ट बी अलाइव्ह, डॉटर मस्ट बी अलाइव्ह अँड प्रॉपर्टी मस्ट बी अवेलेबल. आणि मग ह्या दानम्माच्या केसचं काय करायचं, कारण 2 न्यायमूर्तीचं निकालपत्र तर काय ओव्हररूल नाही करू शकणार. त्यासाठी 3 पाहिजेत किंवा जास्त पाहिजेत. ह्या दोघांनीच सांगितलं ह्या दोघांचं काय बरोबर नाही.
दोघांनी सांगितलं ह्या दोघांचं काही बरोबर नाही, त्या दोघांचं बरोबर आहे. टू अंडरस्टँड. पहिले दोन काय म्हटले, प्रकाश वर्सेस फुलवती, लिव्हिंग डॉटर्स ऑफ लिव्हिंग फादर्स. दुसरे काय म्हणले, फादर नसलं तरी चालेल. तिसरे काय म्हणले, पहिलं बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात अशा प्रकारे मंगमच्या केस नंतर कोर्टासमोर असे इश्यू निर्माण झाले की वडील जिवंत पाहिजेत का नको, मुलगी जिवंत पाहिजे का, हो पाहिजेच. आणि प्रॉपर्टी पाहिजे का, पाहिजेच. वडील जिवंत पाहिजेत का, या मुद्द्यावर आता मतभेद झाले. आधी ठरलं पाहिजे, नंतर ठरलं नसले तरी चालतील, पुन्हा सांगितलं असलेच पाहिजे. आणि ह्या पार्श्वभूमीवरती दिल्ली हायकोर्टाकडनं एक केस निर्माण झाली आणि त्या केसमध्ये शेवटी सुप्रीम कोर्टाकडे ती केस गेली, विनीता शर्मा वर्सेस राकेश शर्मा. ती केस सुप्रीम कोर्टासमोर आल्याबरोबर न्यायमूर्तींच्या समोर हे 3 वेगवेगळे खटले टाकण्यात आले की प्रकाश म्हणते असं, दानम्मा म्हणते असं आणि मंगमची केस म्हणते असं. मग आता ह्या 3 पैकी कोणचं तत्व आपण फॉलो करायचं. आणि मग सुप्रीम कोर्टाने ठरवलं की आपण हे लार्जर बेंचकडे पाठवू आणि एकदा हा इश्यू संपून टाकू. Case came before larger bench of the Supreme Court and ultimately decided during our pandemic issue on 11th August 2020. 11 ऑगस्ट 2020 ला या खटल्याचा अंतिम निकाल झाला. तो बघूया काय झाला. आणि त्यांनी तेव्हा सांगितलं की या केसमध्ये ती मुलगी 9/9/2005 ला हयात पाहिजे. अजून काय सांगितलं, प्रॉपर्टी असली पाहिजे, वडील जिवंत असण्याची जरुरी नाही. म्हणजे कोणची केस फॉलो केली आपण, दानम्मा. म्हणजे थोडक्यात दानम्माच्या केस प्रमाणे काय पाहिजे, आज जर का एखाद्या ज्युनियर भगिनीकडे किंवा बंधूकडे एखादी केस आली आणि त्याला इन्स्ट्रक्शन घ्यायचे असतील, 3 महत्वाचे इन्स्ट्रक्शन काय आहेत. 9/9/2005 ला मुलगी जिवंत आहे काय, 9/9/2005 ला प्रॉपर्टी अवेलेबल आहे काय, आणि 9/9/2005 ला वडील आहेत किंवा नाही त्याची चौकशी केली पाहिजे. वडील असले नसले तरी चालेल, मुलगी मात्र असली पाहिजे. आणि अजून काय असलं पाहिजे, प्रॉपर्टी असली पाहिजे. मग इतकं सोपं झालं, प्रॉपर्टी असली पाहिजे आणि मुलगी असली पाहिजे. पण त्या जजमेंटमध्ये त्या कोर्टानं, सुप्रीम कोर्टानं एक वाक्य म्हणून ठेवलंय आणि त्यासाठीच खरं मी आज तुमच्याकडे आलेलो आहे. इतकं सर सोपं असतं. काय सोपं असतं तर की मुलगी पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, वडील नसले तरी चालते. दिस इज इक्वेशन. पण आता असं नाही, महाराष्ट्रामध्ये असं नाही. हे जजमेंट जसेच्या तसं महाराष्ट्रात लागत नाही. असं असण्याचं कारण म्हणजे सुप्रीम कोर्टानंच या केसमध्ये म्हणून ठेवलंय की दोज 4 states wherein there were amendments, they shall have effect and the benefit of the amendment. जे 4 प्रांत होते, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र, ह्या ज्या 4 अमेंडमेंट होत्या, त्या 4 प्रांतामध्ये त्यांच्या ह्या अमेंडमेंटचा तिथल्या हिंदूंना फायदा मिळाला पाहिजे. म्हणजे काय, म्हणजेच विनीता शर्माचं जे जजमेंट महाराष्ट्रामध्ये लागू करायचंय ते कसं लागू झालं पाहिजे. जजमेंट जसेच्या तसं लागू होणार नाही. ते कसं लागू झालं पाहिजे, आधी आपली महाराष्ट्राची अमेंडमेंट वाचा, महाराष्ट्राची अमेंडमेंट लक्षात घ्या आणि मग महाराष्ट्रातला कायदा बनवा. कसा बनेल, लेट अस डिस्कस दॅट. आता जर का महाराष्ट्रातल्या आणि मध्य प्रदेशातल्या केसमध्ये फरक करायचा असेल तर आपण मध्य प्रदेशाचा कायदा पाहिला, आपण पंजाबचा कायदा पाहिला, आपण दिल्लीचा कायदा पाहिला. काय कायदा पाहिला, प्रॉपर्टी अवेलेबल, डॉटर शुड बी अलाउड ऑन 992/005, फादर नीड नॉट बी अलाउड ऑन 992/005. in Maharashtra friends, in some cases daughter need not be alive. हे जे जजमेंट आहे विनीता शर्माचं, जर का पुण्यातल्या किंवा पिंपरी चिंचवडच्या कोर्टात खटला दाखल करायचा असेल तर काही प्राप्त परिस्थितीमध्ये मुलगी नसली तरीही तो खटला दाखल करता येईल, तिच्या वारसांना पण तो खटला दाखल करता येईल. कसा, तो आपण आता बघूया. हा कायदा जेव्हा महाराष्ट्रामध्ये लागू करायचा तेव्हा काय केलं पाहिजे, आपण अमेंडमेंटचा इफेक्ट घेतला पाहिजे. काय होती आपली 22 जून 1994 ची महाराष्ट्राची अमेंडमेंट. ती काय सांगत होती, ती असं सांगत होती की जी मुलगी 22 जून 1994 ला अनमॅरिड आहे ती काय झाली, को पार्सनल झाली. म्हणजे काय झालं, जन्मतःच तिला हक्क मिळाले. तिला जर जन्मतःच हक्क मिळालेले असतील आणि तिला मिळालेले जन्मतः हक्क असं धरून चालू की ती 22 जूनला अनमॅरिड होती, 24 जूनला लग्न झालं आणि ती या 2005च्या कायद्याच्या आधी मरण पावली. 9/9/2005 ला मुलगी आहे का, नाही. मग तिच्या मुलाला किंवा त्याच्या मुलीला आपल्या मामाच्या इस्टेटीत हक्क मागता येईल का, नाही येणार. आणि येत असेल तर समान हक्क मिळेल, 1/2 चा फॉर्म्युलानं
का 3/4 1/4च्या फॉर्म्युल्यानं मागायचं. हीच केस जर का मध्य प्रदेशात असती तर 1/4 3/4. आणि जर का महाराष्ट्रात असेल आणि ती मुलगी जर का त्या दिवशी अनमॅरिड असेल तर काय होईल? 1/2. दिस इज द ऍप्लिकेशन ऑफ विनीता शर्मा अप्लाइड इन महाराष्ट्र स्टेट. आपण हे समजावून घेतलं पाहिजे की महाराष्ट्रात असलेला कायदा हा विनीता शर्मा प्रमाणे नाही. विनीता शर्मा मध्येच सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की या 4 प्रांतामध्ये त्यांना आपल्या अमेंडमेंटचा फायदा मिळाला पाहिजे. म्हणजे जर का एखाद्या मुलीला 1994 किंवा 95 मध्ये एखादा हक्क मिळाला असेल तो कायद्याने काढून घेतलाय का कुठे? नाही. मग तो जर का तिला तेव्हाच मिळाला असेल तर तो मरताना तिच्या मृत्यूसमयी तो हक्क घेऊनच मिळत असेल. त्याच दिवशी तिच्या वारसांना हक्क प्राप्त झाला. मग तो 1/2च्या फॉर्म्युलाचा असेल. आणि जर का ही झाली एक केस, आपल्याला 4 केसेस पाहिजेत महाराष्ट्रात. पहिली केस सर्वांना समजली? माय ज्युनियर कलिग्स, काय केस होती? जर का एखादी कन्या असेल, ती 22 जूनला अनमॅरिड असेल तर तिला तिच्या जन्मतःच हक्क प्राप्त झालेले होते आणि ती झाली को पार्सनर. आणि जर का तिचं त्यानंतर लग्न झालं असेल किंवा झालं नसेल आणि ती 9/9/2005च्या आधी मयत झाली असेल तर काय होईल? तिला 1/4 3/4 फॉर्म्युल्याप्रमाणे वारसांना मिळेल का 1/2च्या फॉर्म्युल्याप्रमाणे मिळेल? तिच्या वारसांना 1/2च्या फॉर्म्युल्याप्रमाणे मिळेल. ही झाली आपली पहिली केस. ती मुलगी 9/9/2005 ला जिवंत असण्याची जरुरी आहे काय? नाही. आता दुसरी मुलगी बघूया. तिची ज्येष्ठ भगिनी होती. तिचं आधीच 2 दिवस लग्न झालेलं होतं. तिचं झालं 24 जूनला, तिचं झालं 20 जूनला. ज्या भगिनीचं 20 जूनला लग्न झालेलं होतं तिची परिस्थिती पाहूया. जर का तिचं लग्न 20 जूनला झालं असेल तर काय झालं असतं? इज सी को पार्सनर? त्या कायद्याप्रमाणे ती को पार्सनर आहे का? तिला जन्मतः हक्क मिळाला का? जी दुसरी मुलगी होती तिला जन्मतःच हक्क मिळालेला होता. जी पहिली मुलगी होती तिला जन्मतः हक्क नव्हता. तिला हक्क कधी प्राप्त होईल? वडिलांच्या मृत्यूनंतर. दुसरीला हक्क प्राप्त कधी झाला? जन्मानेच. मग आता ही जी पहिली भगिनी होती आपली, की जी त्या 22 जूनच्या आधी लग्न झालेली होती आणि ती आता 22 जूनच्या नंतर पण 9/9/2005च्या आधी मयत झाली, काय होईल? यू आर गेटिंग मी करेक्टली? मग मात्र या केसमध्ये आपल्याला पहिला प्रश्न विचारायचा की 9/9/2005 ला ती जिवंत आहे काय? जर का ती 9/9/2005 ला जिवंत नसेल तर मग ती को पार्सनर नाही. को पार्सनर नाही तर तिच्या वारसांना कोणचा फॉर्म्युला लागेल? 1/4 3/4. इज इट क्लिअर? म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा कायदा 2 वेगळ्या पद्धतीने लागतोय. जर का ती मुलगी 22 जूनच्या आधी लग्न झालेली असेल आणि ती जर का 9/9/2005 ला जिवंत नसेल तर 1/4 3/4. आणि जर का ती भगिनी जर का तिचं लग्न 22 जून नंतर झालेलं असेल आणि ती 9/9/2005च्या आधी मयत झाली असेल, वारसांना किती मिळेल? 1/2. हे आपण प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे. हे तत्व महाराष्ट्रामध्ये लागू आहे. आणि मग तुम्ही असं म्हणाल की 9/9/2005 ला ह्या दोन्ही जिवंत असतील तर काय होईल? ही लग्न झालेली पण जिवंत आहे आणि लग्न न झालेली पण जिवंत आहे, काय होईल? मग तो हा कायदा त्याला लागूच आहे ना. डॉटर अलाइव ऑन 9/9/2005, प्रॉपर्टी अवेलेबल ऑन 9/9/2005, लॉ इप्सो फॅक्टो अप्लाइज. ती बारकावा तिथे लागतच नाही. बारकावा कुठे लागतो? महाराष्ट्राची मॅरिड अँड अनमॅरिड पोझिशन. इज इट क्लिअर टू एव्हरीबडी? विल गो टू थर्ड कॉन्सिक्वेन्स. पहिलं काय पाहिलं आपण? 22 जूनच्या आधीचं लग्न झालेली. दुसरं काय पाहिलं? 22 जून नंतर लग्न झालेली किंवा लग्न न झालेली आणि दोघी हयात नाहीत अशा केसेस पाहिल्या. आता तिसरी केस पाहूया. एखादी मुलगी 9/9/2005 याच्यानंतर जन्माला आली तर काय होईल? आणि तिचा मृत्यू, ती जन्माला आली आणि 2 दिवसांनी तिचा मृत्यू झाला, काय होईल? काही फरक होईल का त्या कुटुंबात का नाही होणार? ते बघा, जर का ती मुलगी जन्माला आली, काय म्हणून जन्माला आली? को पार्सनर. को पार्सनर म्हटल्याबरोबर थोडक्यात जन्माला आल्यावरती टॅहट्या करतच नव्हती. कुठे माझी प्रॉपर्टी, कुठे माझी प्रॉपर्टी म्हणत होती. तिला इस्टेट मिळाली, जन्मताच तिला इस्टेट मिळाली आणि तिचा 2 दिवसांनी मृत्यू झाला. तिचा वारस कोण? फक्त मदर. फक्त मदर त्या केसमध्ये, किंवा फादर अँड मदर. म्हणजे थोडक्यात या केसमध्ये तिचे वारस फादर अँड मदर, म्हणजे तिचे वारस ठरले त्या सक्सेशन ऍक्ट प्रमाणे. हा कायदा थोडक्यात लागू होईल. म्हणजे थोडक्यात या 22/9/2005 नंतर जी मुलगी जन्मली तिला काय होईल? तर हा कायदा लागू होईल. आणखी एक केस निर्माण होते मित्रांनो, चौथी केस.
आणि आपल्याकडे अशा केसेसची संख्या जास्त येणार आहे. एखादी मुलगी 9/9/2005च्या आधी जन्मली, पण जून नंतर जन्मली, 22 जून 94च्या नंतर जन्माला आली. इथं लग्नाचा विषय नाही, जन्माचाच विषय आहे. 22 जून नंतर ती जन्माला आली, से 1996ला जन्माला आली, 1996ला ती जन्माला आली. लग्न आपण विचारतच घ्यायला नको. आणि तिचा मृत्यू 2004 साली किंवा 3 साली झाला. काय होईल? 9/9/2005ला मुलगी जिवंत पाहिजे का? पाहिजे आणि नाही पाहिजे. मध्य प्रदेशात पाहिजे, महाराष्ट्रात नसली तरी चालेल. आता ती ज्या अर्थी 22 जून 94ला नंतर जन्माला आली, याचा अर्थ काय झाला? को पार्सनर. शी बिकम्स को पार्सनर. 22 जून नंतर जन्माला आल्यावर शी बिकम्स को पार्सनर. आणि ती एकदा को पार्सनर झाली की तिला जन्मताच प्रॉपर्टी हक्क मिळाले. आणि त्यानंतर तिचा जर का मृत्यू झाला तर काय होईल? ती मरताना हक्क घेऊन मरेल. मग आता तिच्या वारसांना, तिचे कोण वारस असतील? लग्न झालेलं असेल नसेल एक्सेट्रा, तिच्या वारसांना 9/9/2005च्या अमेंडमेंटमुळे हक्क काढून घेतले जातील का? म्हणजेच तिला काय मिळालं तर पूर्ण हक्क मिळतील, तिच्या वारसांना पूर्ण हक्क मिळतील. म्हणजे थोडक्यात आपल्या 4 केसेस झाल्या. 9/9 जर का 22 जूनच्या आधीची मुलगी असेल तर 9/9/2000ला जिवंत पाहिजे. आधीचं लग्न झालेलं असेल तर ती आता 9/9/2005ला जिवंत पाहिजे. नसेल तर 1/4 3/4 फॉर्म्युला. नंतर 22 जून नंतर तिचं लग्न झालेलं आहे किंवा ती त्या दिवशी अनमॅरिड होती, काय होईल? ती 9/9/2005ला जिवंत असण्याची जरुरी आहे का? नाही. नंतर 22 जून 1994 नंतर जी मुलगी जन्मली, ती आता या तारखेला जिवंत असण्याची जरुरी आहे का? नाही. आणि 9/9/2005 नंतर जी जन्मली, आपोआपच तिला सर्वच हक्क प्राप्त झालेले होते. अशा 4 गोष्टी न तो विनिता शर्माचं निकालपत्र बदललं जातं. ह्यात आपण मगाशी असं म्हणालो की हिंदू सक्सेशन ऍक्टची अंमलबजावणी होताना सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की कोणची प्रॉपर्टी? पार्टिशन शुड बी रजिस्टर्ड पार्टिशन ऑर बाय डॉक्युमेंट रजिस्टर्ड. जे पार्टिशन आपल्याला अभिप्रेत आहे ते पार्टिशन कसं असलं पाहिजे? 2004च्या आधी जर का एखादी मालमत्ता तिचं विल्हेवाट लागली असेल तर कशा पद्धतीने लागली पाहिजे? पार्टिशननी किंवा अलायनेशननी. कसं पाहिजे? अलायनेशन किंवा पार्टिशन रजिस्टर्ड असलं पाहिजे, किंवा that shall be by decree of the court. Whether there is a oral partition theory applicable or not. आता जर का तुमच्याकडे एखादा पक्षकार आला आणि त्यांनी सांगितलं, सर याच्यापैकी आमचं कशाचंच पार्टिशन झालेलं नव्हतं, ना तिथे रिटर्न आणि रजिस्टर्ड पार्टिशन आहे, ना तिथं डिक्री ऑफ द कोर्ट आहे, पण माझ्याकडे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोर्टच्या कलम 85 प्रमाणे झालेलं पार्टिशन आहे, चालेल का नाही चालणार? आर यू गेटिंग मी करेक्टली? इश्यू काय निर्माण झाला आहे? त्यांनी पार्टिशन केलेलं आहे, पण पार्टिशन रजिस्टर्ड आहे का? नाही. ते पार्टिशन कोर्टाच्या डिक्रीने आहे का? नाही. कायद्यात काय सांगितलंय? ह्या 2च प्रकारचं पार्टिशन असलं तर आम्ही लक्षात घेऊ. मग जर या 2 प्रकारचं पार्टिशन नाही, आणि आपल्याला माहिती आहे सेक्शन 85 महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोर्टने कसं पार्टिशन होतं? वी गो टू मामलतदार, वी मेक अ टेबल. मग 4 भाऊ आहेत, कोणत्या भावाला काय काय दिलं, आपण ऍफिडेव्हिट देऊन टाकतो, जबाब देऊन टाकतो, आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी होते. आपण त्याला म्हणतो पार्टिशन. वेदर दॅट पार्टिशन इज ऍक्सेप्टेबल आफ्टर दिस जजमेंट ऑर नॉट. आणि त्या जजमेंट मध्ये फार सुंदर सांगितलंय की इव्हन ओरल पार्टिशन इज ऍडमिसिबल सब्जेक्ट टू. जर का तुम्हाला ओरल पार्टिशनची थेरी मांडायची असेल, या सेक्शन 6च्या अमेंडमेंट मध्ये किंवा कायद्यात कुठंही नसलं तरी सुप्रीम कोर्टाने सांगितले ओरल पार्टिशन चालू शकेल. पण त्यासाठी काय केलं पाहिजे? नुसतं ओरल पार्टिशन तुम्ही सांगू नाही शकणार. हेवी बर्डन इज पुट ऑन युअर शोल्डर्स अँड दॅट शुड बी प्रूव्ड बाय एंट्रीज इन पब्लिक डॉक्युमेंट. जर का सरकारी नोंदी उपलब्ध असतील तर तुम्हाला ओरल पार्टिशनची थेरी सुद्धा घेता येईल, कायद्यात नसताना सुद्धा, असं सुप्रीम कोर्ट म्हणतं. आणि हे असण्याचं काय कारण असावं? 2008 साली मित्रांनो, 2008 साली लॉ कमिशन ऑफ इंडियाने पार्लमेंटला एक रिपोर्ट केला होता. त्याचा नंबर आहे 208, रिपोर्ट नंबर 208 ऑफ 2008. आणि काय रिपोर्ट होता? तेव्हा त्या लॉ कमिशनने पार्लमेंटला सांगितलं होतं की हा कायदा जो आधीचा आहे फार क्लिष्ट झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण ओरल पार्टिशन पण घातलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात ओरल पार्टिशन असावं, ते ग्राह्य धरावं, असं लॉ कमिशनला केव्हापासून वाटत होतं? 2008 सालापासून. देअरफॉर
indirectly the effect of that proposed amendment or other commission's report has been followed by the Supreme Court in the recent judgment. That is how the story, sum and substance is oral partition is allowed. Not only oral partition is allowed, but to be proved by the public document like revenue extract and others. And thirdly, such 4 categories: daughters before 1994, daughters after 1994, daughters before 2005, and daughters after 2005 are the 4 categories of the daughters who are protected in this law. And this is ultimately the law in Maharashtra, which differs from law in Gujarat, law in Madhya Pradesh, etc. In this connection, I will touch the last aspect before we conclude. Last aspect is whether nature of the Hindu joint family change or not. And was a case before Delhi High Court in the case of Sujata Sharma versus Rakesh Sharma. In this case of Sujata Sharma versus Rakesh Sharma, very interesting case was before Delhi High Court. And काय होती दिल्ली हायकोर्टासमोरची केस? जसं आपल्याकडे मोठमोठे फार्म हाऊसेस असतात, असं दिल्ली शहराच्या भोवती असे मोठमोठे फार्म हाऊसेस असतात, त्याचे किमती कोट्यवधी रुपये असतात. अशीच त्या गुप्ता कुटुंबाची मोठी जमीन होती, मोठं फार्म हाऊस होतं, आणि त्या गुप्ता कुटुंबाच्या मध्ये ते मिस्टर गुप्ता, त्यांची मुलगी सुजाता, आणखी एक मुलगी आणि एक मुलगा एवढेच कुटुंबीय होते. आणि वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर कोण कोण राहिलं? सुजाता, नंतर दुसरी एक बहीण आणि तिचा भाऊ. या सुजाता शर्माचं वडिलाच्या लाईफ टाइम मध्येच लग्न झालं होतं आणि ती गुप्ता कुटुंबातली मुलगी शर्मा कुटुंबात सुखानं नांदत होती. पण वडिलांचा मृत्यू झाल्याबरोबर बहीण आणि भावांच्या मध्ये वाद सुरू झाला. नाहीतर ह्या कायद्याने काय झालं मित्रांनो? सगळ्या भाऊबीजा बंद झालेल्या आहेत, रक्षाबंधन जवळजवळ बंद झालेली आहेत, भेटी होतात त्या कोर्टातच आणि वकिलाच्या माध्यमातून. आणि मग जेव्हा अशा प्रकारचा हा खटला त्या सुजाता शर्मानी आपल्या भावाच्या विरुद्ध दाखल केला, तिने सांगितलं की आय वॉन्ट शेअर इन द प्रॉपर्टी. किती शेअर? ऍज डॉटर इज आले इक्वल 1/2 इज इक्वल टू सन. तर ते भावाने हात जोडून सांगितलं दिल्ली हायकोर्टासमोर, तुझा शेअर तू घेऊन टाक. आय विश टू गिव्ह यू हाफ शेअर. एक बहीण तिला एक शेअर, दुसरी बहीण तिला एक शेअर, मला एक शेअर, सगळ्यांना एक 1/3 शेअर देऊन टाकू. पण आपल्याला माहिती आहे क्लोज इन द ब्लड आर ब्लडिएस्ट. बाहेरचं भांडण परवडलं, आपलं भांडण नाही परवडत. क्लोज इन द ब्लड आर ब्लडिएस्ट. तिने सांगितलं की तुम्हाला एवढा त्रास दिलास ना, आता त्या 1/3 शेअर घेणारच आहे, पण आता त्या तुझ्या वडिलाचं जे कुटुंब आहे, आपल्या वडिलाचं जे कुटुंब आहे, त्याचा कर्ता पण मला व्हायचंय. प्रथमतः स्वतंत्र भारतामध्ये आणि दिल्ली हायकोर्टासमोर प्रश्न उपस्थित झाला, कॅन अ मॅरिड डॉटर इन हजबंड्स हाऊस कॅन बी कर्ता इन फादर्स हाऊस? आर यू गेटिंग मी करेक्टली? आणि लॉजिकली कसं पाहिजे? आपण म्हणूनच सुरुवातीला थोडा वेळ देऊन ती व्याख्या बघितली होती. कोणची व्याख्या आपण बघितली होती? हिंदू जॉईंट फॅमिलीची. काय पाहिली होती आपण व्याख्या? लेस मॅरिड डॉटर्स. आपला जो कन्व्हेन्शनल कन्सेप्ट होता त्याच्यातनं आपण आपल्या भगिनींना वजा केलेलं होतं. आता ती भगिनी या ठिकाणी वजा करायची का करायची नाही, आणि तो जो हिंदू जॉईंट फॅमिलीचा कॉन्सेप्ट होता तो आपण इंटॅक्ट ठेवलाय का, तर तो डायल्यूट झाला आणि बदललाय. आणि दिल्ली हायकोर्टासमोर जेव्हा ही केस हिअरिंगला आली तेव्हा दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश होते जस्टिस नजमी वजिरी, आणि त्यांनी एक ऐतिहासिक निकाल देऊन टाकला. जस्टिस नजमी वजिरी यांनी एक ऐतिहासिक निकाल दिला आणि त्यांनी सांगितलं की मॅरिड डॉटर लिव्हिंग इन हजबंड्स हाऊस कॅन बी कर्ता इन फादर्स हाऊस. ती मुलगी कुठे आहे आता? सासरा. तिला कर्ता कुठे व्हायचंय? भावाच्या घरात. होता येईल का नाही होता यायचं? आणि त्या कोर्टाने फार सुंदर लॉजिक त्याच्यामध्ये लावलेलं आहे. एक 40-50 पानाचं जजमेंट आहे, आणि ते कोर्ट असं म्हणतंय, जस्टिस नजमी वजिरे असं म्हणतात, अरे ती को पार्सनर आहे की नाही? मॅरिड किंवा अनमॅरिड असली तरी ती को पार्सनर आहे. आणि जर का ती को पार्सनर असेल तर काय होईल? प्रत्येक को पार्सनरला, सिनियर मोस्ट को पार्सनरला कर्ता होण्याचा अधिकार आहे. मग जर का सिनियर मोस्ट को पार्सनरला कर्ता होण्याचा अधिकार असला, ती कुठं आहे?